अरे बस कर कुठून एकच गोष्ट तुम्ही जावा, हे सगळं मी उरकून ठेवते. नाही ते पैसे आमचे आम्ही घेऊन जातो, पैसे आमचे आम्ही घेऊन जातो. आजच्या दिवसाची सुरुवात ही साफसफाईने झाली. आणि का नाही होणार, कारण आज आहे दसरा. मी घरीच जाणार नाही, पण विचार केला की हे सुद्धा घरच आहे जिथे मी राहतीये, मग इथे सुद्धा आपण पूजा करूयात ना. सगळ्यात आधी मी स्वतः फ्रेश झाले, त्यानंतर घर साफसफाई करायला घेतली. रात्रीच ठरलं होतं की आपण आपल्याकडे जेवढे कॅमेरा इक्विपमेंट्स आहेत ते सगळे पूजूयात. त्यामुळे सकाळी लवकर सात्विक सुद्धा आला होता आणि त्याला फक्त शूट घे बोललं, तर मला ऑर्डर देतो हे कर ते कर ते कर. अब हम बनाएंगे प्यारी सी रंगोली. पण बनवणार कसं, कारण मला तर रांगोळी काढता येत नाही म्हणून काय झालं, मी तरी पण काढणार. लहान असताना मी कधी जर का एखाद्या सणाला छोटंसं फुल काढलं ना, तर आमच्या शेजारच्या बाई अशा बोलायच्या, पेडकाच्या पायासारखी 4 फुलं काढलेत इकडे. लाइफ की तरह इसमें भी कलर नहीं है, तो सोचा लाइफ में तो कलर नहीं ला सकते, पर इसको तो मैं पूरा कलरफुल करके ही मानूंगी. स्टार्टिंगला ठरवलं होतं की मी याला बनवणार मस्त असं मोठं झेंडूचं फुल, पण जसं जसं मी त्यात कलर भरत गेले मला समजलंच नाही माझं झेंडूचं फुल निळं का झालं ते. कोई ना, ये भी अच्छा दिख रहा था. आणि तसं लहान मुलं जसं फुल काढतात ना एक छोटंसं, अगदी ते तसं दिसत होतं. आय लाईक इट यार. मग जमते का जमते. रात्री मेडला तोंड वर करून सांगितलं होतं तुम्ही नका येऊ, माझा स्वयंपाक मी बनवते स्वतःच्या हाताने. आणि काय झालं, लास्ट मोमेंटला फोडणी दिलेला भात बनवलाय. हा जेवढा लाल दिसतोय ना, ऍक्च्युअल मध्ये तो तेवढाच भयंकर तिखट होता. सोन पापड़ी जितना ऐसा प्यारा सा ड्रेस पहना था. मग विचार केला बाहेर जाऊन सोनपापडी आणते. दिवसभर कसलाच पाऊस नव्हता, जरा बाहेर आले झिरमिर झिरमिर पाऊस चालू झाला. और फिर हमें लेना था एक नया सिम कार्ड. रांगोळीने त्या झेंडूचं फुल बनवलं नाही, मग बाहेरनं जाऊन आणलं. ते जो पान आहेत ना ते शेप मध्ये नाही, शेपलेस हो रहे बड़े, तो उसको शेप में ला रहे, शेप में लिए जा रहे, शेप में वॉट एव्हर शेप मध्ये कट करतोय, हार बनवतोय. फक्त बडबड नाही करत, काम पण करते मी. झेंडू क्या फूल फॉर माय फूल झेंडू. दिस इज फ्लू. दिस इज दसरा का पान फॉर माय सोने पापड़ी. दिस इज सोने का पान फॉर माय सोन पापड़ी पाकड़ी. हॅपी दसरा गाईज तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. पहिलं पान माझ्याकडनं. सकाळी सकाळी टाकायचा असतो व्हिडिओ असं. मला हार वगैरे बनवता येतं, एवढा काही विषय नाही. पण विषय हा होता, मी जे सुई वापरत होते ती सुई असली अँटिक होती ना, त्याचं टोक म्हणजे विषयच खतरनाक. तुम्ही सुईचं काय घेऊन बसला, मी स्वतः काय कमी अँटिक आहे का. म्हणजे बघा इथे हे मला कॉम्प्लिमेंट देत होते आणि अक्षरशः मी लाजत होते. हा, मी हसताना माझ्या गालावर खळी नाही पडत, पण जेव्हा मी लाजते ना तेव्हा एक छोटीशी खळी पडते. आय डोंट नो हाऊ. ही पोरगी मॅगीत कोथिंबीर टाकते राव. आज सगळंच येलो येलो झालं होतं. मॅचिंग. मी दिवसभराचा आधी ऑलरेडी मिनी ब्लॉग शूट केला होता. मग विचार केला जो संध्याकाळचा आहे तो फुल आडवा ब्लॉग शूट करेल आणि तो यूट्यूबमधला शेअर करा. जो मिनी ब्लॉग आहे मी तो स्टार्टिंगला ॲड करते आहे आणि मी केलाच असेल. सो तुम्ही बघा आणि नाईटला जो पूजाचा जो काय सीन होणार आहे किंवा ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. सो लेट्स स्टार्ट. स्टार्टिंगला मी आधी हे फक्त फुल काढलं होतं. माऊने त्याच्यात येऊन पान केलं. फुलात पान, पानात फुल. अरे हा नंतर घेऊयाल तुला. आणि हे सगळं साफसफाई केली होती, पीसी वगैरे. और यहाँ पे पूजा की तयारी चालू आहे. ही ब्युटिफुल अशी लाईट मी ह्याच्यासाठी बनवली आहे, रील्स शूट करण्यासाठी. आणि हे गिटार संध्याकाळी केले. कॉपीराईट येईल ते गाणे बंद कर ना. अशी हे सगळंच आम्ही सकाळी म्हणजे सकाळपासूनच लावतो ॲक्च्युली. आणि एवढं सगळे इन्स्ट्रुमेंट ॲक्च्युअलमध्ये बघून खूप छान वाटते की एवढं सगळं आहे आपल्याकडं. कारण कधी असं काढलंच नव्हतं ना, सगळं जे काय होतं ते पॅक करून ठेवलं होतं जिथलं तिथं. म्हणजे पहिल्यांदा असं सगळं काढून व्यवस्थित पुजलंय आणि खरंच छान वाटतं की ना सवय. शिवलीच आहे हा नाचतोय. काय करणार आता. ॲक्च्युली काय झालं, मी सकाळी घरी जाणार होते दसऱ्याला, कारण का सण असल्यावर मी मोस्टली घरीच जाते. पण विषय असा होता की मला उद्या निघायचं आहे सकाळी लवकर 7 वाजता तरी निघालं पाहिजे भोरला. कारण जी वेबसिरीज आहे माझी 10th क्लास डायरीज त्याचं शूट चालू होतं पुढचं शेड्यूल. सो जाणं गरजेचं होतं. मग नाईटला बरं ट्रॅव्हल करा आणि ते पण बरंच आते, भोरपासून पण बरंच आते. सो बोललो एवढं ट्रॅव्हलिंग नाही होणार आहे आणि कशाला उगाच एवढी धावपळ, बाकीचे पण कामं होती. सो आज मी इथेच होते आणि कुठे असला हा फरक नाही पडत आहे. सण साजरे होतात, वाईब्स तेवढीच सगळं एनर्जेटिकली सगळं जर का स्टार्ट होतं तर फरक नाही पडत आहे कुठे.
आणि मला ॲक्च्युली मी मम्मी पप्पांना मिस करते पण ठीक आहे जर काही इथं सगळं असं व्यवस्थित मी ऑर्गनाईज करू शकते तर ओके विथ दॅट. पैसे असे ठेवले होते मी बोलले की आपण पैसे ठेवायला असं वाटतं सगळे 500-500 रुपये काढून ठेवतील ठेवत कसले पैसे चालणारच नाही. चालणारे नाही ते आपल्या इथं चालणार नाही बट त्याची व्हॅल्यू खूप आहे ऍक्च्युली. असे पैसे ठेवलेस तू असे. हा मग व्हॅल्यू खूप आहे त्याची. आपण मी घेऊन नाही जाऊ शकत ना पूजा झाल्यावर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं नशीब आहे की ते आपल्याला भेटले आणि ते आपल्याकडे आहे. ये भी लेके जा सकते हैं. हाँ जब आपण जाएंगे. पूजा झाले आता आपण जेवू वगैरे आणि मग तुम्ही जावा हे सगळं मी उरकून ठेवते. चालतंय. नाही ते पैसे आमचे आम्ही घेऊन जातो. पैसे आमचे आम्ही घेऊन जातो. तुमचं तुम्ही बघून घ्या बाकीचं. असे ठेवले तसं मी आवडून ठेवतो सगळं व्यवस्थित घडा घालून खिशात ठेवते. हारले नाही पाहिजे. खिसा आहे का पण तुला? बॅगेत ठेवते बॅग घेऊन देते बॅग भरून टाकते. हा सगळ्याला ओवाळ पूर्ण स्टुडिओला तिकडे पीसीला वगैरे पण. ऋताचा फोटो गेला. वा रे पंडिताईन. हा आणि म्हणते मी ब्राह्मण आहे. राहिला रे माझ्याकडनं चुकून. तिला म्हणलं ना घाल ती नाही घातलं ती घालते ना. घालतीये ना. पहिल्यांदा हळदी कुंकू लावायच्या आता पहिले ती अक्षतच घालते. वा रे हुशार. श्रद्धा आपण मनाने मानण्यावर असतो असं काही नाही. होय ना श्रद्धा मान्यावर असते ना. याला पण हे करते स्टँडला ना. हा स्टँडला वगैरे सगळीकडे लावा. तिने तर कुठल्या स्टँडला लावलेलं दिसलं नाही. हळदी कुंकू टाकायचं नसतं. तेच केलं त्याला ते स्टोरीसाठी पण थोडंसं फुटेज घेतलं. हळद कधी लावतात आणि कुंकू कधी लावतोय ते दोन्ही पण सोबत लावतात आमच्यात. कसं लावते बघ बघ असं ते प्रत्येकाला द्यायचं असतं मला ना. मला म्हणते लावायचं असतं टाकायचं नाही आणि हा टाकतोय असं. ऍटलिस्ट काही जबरदस्ती त्याला करायला लावल्यासारखं टाकून प्रेमानं रे देव प्रेमानं गाणं नका. नाही येत. तुला येतं का? नाही रात्री प्रॉपर साताऱ्यातली. तुला येतं का? तुला येतं का? बाळादेवा महाराजा बोल ना एकदा बोल एकदा बोल. 12 गावाच्या 12 विशीच्या ह्याच्या पुढचं नाही येत मला. बाळादेवा महाराजा. हा पुढे 12 गावच्या 12 वेशीच्या 12 नदीच्या 12 आणि 12 वेशीच्या पुढचं मला येतं. तेच येत नाही ना तिथलं पुढे धावे ना. काय फायदा जर काय साताऱ्यात राहतात त्यांना माहिती. कोकणात असतं ना पण ते. कोकणात असतं ही कोकणातली म्हणून म्हटलं हिला. अरे मी प्रॉपर कोकणात आणि वरनं ब्राह्मण आहे बरं का. ब्राह्मण आहे पण माझा जन्म साताऱ्यात झाला तर मी कोकणातली कशी काय? पण तू त्यातला येत नाही विषय. येत नाही हा कुठली पण ना. असली एक तरी सेकंड तुला नाही येत की बाबा मी अडाणी आहे. अरे नाही येत. एक सेकंड मी अडाणी आहे. कारण हे कोकणात घालतात आमच्याकडे गाणं घालत नाही. बरं तुला काय येतं ते आवाज? हा मग बोल. गपकी काय मस्ती आली. एक तर एवढं ब्राह्मण करू नको ना मला नाही आवडत. एक तर काय माहिती का एवढं सकाळपासून बिचारी उठली आवरतीये सगळं. ह्यानी एवढं टोमने देऊन तिला त्रास दिलाय ना. आणि आता पण ऐका ना सकाळी येऊन हे सगळं सेटअप लावण्यापासून हा ह्याने केलाय. हा सगळं साफसफाई करण्यापासून साफसफाई करायला मी पण सगळं मी केलेलं आहे. त्याच्यामुळे हे मला तुम्ही बोलू नका की टोमने देतो हे करतो. मी पण होते. साफसफाई मी पण केली आहे. यांनी पण केलंय. जेवण हिने केलं होतं आणि हे आता आलेत. ठीक आहे. पण किचन मी आवडलं दिसलं नाही झाडून मी काय. अरे बस कर कुठून उठी एकच गोष्ट हे मी केलं. लेट इट बी. आत्ता आम्ही बाहेर चाललोय. जेवढं पाहिजे गप्पू पण आत्ता तरी बाहेर चाललोय. मी लाईव्हला आले होते. आत्ता एवढी बेकार पडलं असतं ना पण नाही पडल्या. ठीक आहे ना. आत्ता ना मी लाईव्हला आले होते. जर का तुम्ही मला लाईव्हला जॉईन नसेल केलं तर आय मीन जर का तुम्ही इन्स्टाला मला जॉईन नसाल तर लवकर व्हा. ऋता शंकर हे माझं इन्स्टाचं आय डी आहे.
आणि मी तिथे लाईव्ह घेत राहते, मला काही कामधंदे नाही आहे. कारण मला खूप जास्त बडबड करायला लागते. मी कोणाचं डोकं खाऊ शकत नाही, कारण का मम्मी पप्पा माझे थोडेसे बाहेर आहेत. सो लाईव्हला जॉईन होऊन जर का माझ्यासोबत गप्पा मारायच्या असतील, फेसबुकला सुद्धा मी लाईव्ह होते. आणि आत्ता कॉफी प्यायला बाहेर चाललं आहे. सो बेसिकली आत्ता मी लाईव्हला आले होते, एवढंच मला सांगायचं. चलो बाय. हां, आणि अजून इथे जास्त खूप असं विस्कटल्यासारखं दिसत आहे ना, तर तो तसा ॲक्च्युअलमध्ये काय सीन नाही आहे. काम जरा नवीन आहे, सो बाकीच्या गोष्टी बऱ्याच डेव्हलप करायच्या बाकी आहेत. असून कलर अँड ऑल बिल्डिंगमध्ये जास्त कोणी नसतं म्हणून ॲक्च्युअलीमध्ये मी हा फ्लॅट सिलेक्ट केला आहे. कारण का कसं गाणी नाही लावायची, काम नाही करायचं, रात्रभर ह्या होत्या त्यापेक्षा हे मच बेटर आहे. घर तर ओके ना, बाहेरचं थोडं डेव्हलप होतं आहे, बरंच काम करायचं बाकी आहे, म्हणून हे सगळं आत्ता असं दिसतं आहे. कॉटी कुठे होतं म्हणजे मी विसरून आले असं म्हणायचं का? हां, मी विसरले होते. थँक्यू. अवघड आहे. कुठे गेलं बोलली? आणि गाडी स्टार्ट केली, निम्म्यापेक्षा जास्त रस्त्याच्या पुढं आलं आणि आल्यानंतर चालव ग आल्यानंतर हा काय बोलतो की गाडीला ब्रेक नाही आहे. अरे माझा हात एवढं ट्रॅफिक आहे आणि हा बोलतोय गाडीला ब्रेक नाही आहे. एक बाबा मस्करी नको, लाईफ आहे. त्यानंतर ऑलमोस्ट आमचा सडनली प्लॅन झाला होता तो नाईट आऊटचा. त्यामध्ये आम्ही काय काय केलं, काय मस्ती केली ते बघायचं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुढचा पार्टसुद्धा मी लवकरच अपलोड करेल.